लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई सदृश परिस्थिती जी आहे ती कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कारण जिल्हा प्रशासनानं 31 जुलैपर्यंत पाणी टंचाईच्या निवारणासाठीच्या ज्या काही योजना आहेत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे। आणि लातूर जिल्ह्यातली प्रमुख नदी असलेली मांजरा नदीचं जर चित्र पाहिलं आपण तर पूर्णपणे दिवसेंदिवस ही नदी कोरडी ठाक पडत चालल्याचं चित्र आपण पाहत आहोत। आपण सध्या मांजरा नदीच्या पात्रामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर ही नदी जी आहे ती दुतडी भरून वाहत होती आणि पुराच्या स्थितीने वाहत होती, मात्र आता जर आपण स्थिती पाहिली तर पूर्णपणे कोरडी ठाक पडलेली आहे। याच मांजरा नदीवर लातूर जिल्ह्यामध्ये 14 पेक्षा जास्त उच्च क्षमतेचे जे बंधारे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने ही नदी सिंचनासाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी उपयोगी आहे। आणि आता जर आपण स्थिती पाहिली तर पूर्णपणे कोरडी ठाक पडत चालल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे। मांजरा नदीवर उभारण्यात आलेले जे बंधारे आहेत ते देखील आता कोरडे ठाक पडत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 150 ठिकाणी सध्या विंधन विहिरी आणि विहिरीचं अधिग्रहण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि 4 ते 5 टँकरने जळकोट तालुक्यामध्ये वाडी आणि गावांना पाणीपुरवठा जो आहे तो करण्यात येतो आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। आणि अजूनही नदी नाले जे आहेत ते कोरडे ठाक पडल्याचं चित्रच आपल्याला पाहायला मिळतं आहे। मांजरा नदी हे एक बोलकं चित्र आहे। लातूर जिल्ह्यातली जी काही पाणी टंचाई सदृश परिस्थिती आहे त्याला स्पष्ट करण्यासाठी म्हणून आपण जर पाहिलं तर पूर्णपणे मांजरा नदी जी आहे ती कोरडी ठाक पडत चाललेली आहे। आणि मांजरा नदीवर उभारलेले जे काही उच्च क्षमता असलेले बंधारे आहेत ज्याचे मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग जो आहे तो सिंचनासाठी केला जातो, मात्र कोरडी ठाक पडल्यामुळे शेतीलासुद्धा सध्या पाणी मिळत नाही आहे। आणि लातूर जिल्ह्यातले जे काही पाणी साठे आहेत, मोठे प्रोजेक्ट आहेत, ते सगळे आता पिण्याच्या पाण्याची योजना जी आहे त्यासाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत। सिंचनासाठी आता पाणी देण्याचं बंद केलेलं आहे प्रशासनानं। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।